बोदवड तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुक्ताईनगर ते बोदवड पाणी पुरवठा योजनेच्या सारोळा येथील मुख्य जलकुंभात तब्बल 5 ते 6 दिवसांपासून एका मृत बैलाचा कुजलेला मृतदेह पडून असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे याच जलकुंभातील दूषित पाणी गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण बोदवड तालुक्यातील नागरिकांना पिण्यासाठी पुरवले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शासन एकीकडे शुद्ध पिण्याच्या पाण्याचे दावे करत असताना दुसरीकडे जलकुंभात मृत प्राणी कुजत असतानाही संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे याकडे लक्ष कसे गेले असा सवाल उपस्थित केला जात आहे. पाण्याची नियमित तपासणी आणि जलकुंभाची देखभाल करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेचे नेमके नियंत्रण कुठे होते, हा देखील मोठा प्रश्न आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? तसेच या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपशील आणि प्रशासनाची भूमिका जाणून घेऊया या विशेष रिपोर्ट